करायचा स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, मन आपलं इतकं निर्मळ ठेवा ना, स्वच्छ ठेवा की आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. अहो प्रत्यक्षात ज्याप्रमाणे आपल्या मनाला स्वच्छ ठेवायचं आहे, परंतु काही माणसं अशी असतात ना, जी पोटातलं ओठावर कधीच येऊ देत नाही आहे. म्हणजेच काय, जे बोलतात ते वरवरचे, खरे कधी बोलत नसतात हो. आपण विचार करतो, ही व्यक्ती आपल्याला अशी बोलून गेली, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, परंतु अशा माणसाला वेळीच ओळखून त्याच्यापासून दूर राहायचं असतं. आता विचार करा, समर्थांनी आपल्याला का भाग दिलेला आहे? कारण कलियुग आहे हो. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत असते, त्यावेळी ती मन मोकळेपणाने बोलत नाही. ती व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी बघा प्रत्यक्षपणे आपल्याशी बोलत असते. आपल्याला वाटतं की खरंच ही व्यक्ती खरं बोलत आहे, बरोबर की नाही, सत्य बोलत आहे. परंतु जाणून घेतलं पाहिजे, ते शेवटी पोटातलं बघा ओठावर येऊ देत नाही आहेत. आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो आणि बघा प्रत्यक्षात विश्वासघात आपलाच होतो. म्हणून अशा माणसांपासून आपण दूर राहिलेलंच बरं. आता मन स्वच्छ ठेवायचं आहे. मन स्वच्छ कसं राहील? मनाला निर्मळ ठेवायचं आहे. बघा आपल्या आजूबाजूला गावा ठिकाणी तलाव असतो बघा. आता तुम्ही दुपारच्या वेळेला गेलात की त्या झाडावर बघा पानं असतात, बरोबर. ती झाडावरची पानं त्या तलावाच्या पाण्यामध्ये पडलेली पाहायला मिळतात. धूळ इकडे तिकडे बघा आपल्याला पाहायला मिळते त्या पाण्यामध्ये. कोणी तिथे बघा कपडे धुवत असतं, कोणी तिथे आंघोळीला जात असतं. परंतु ज्यावेळी बघा रात्र संपते आणि पहाटेच्या वेळी पाणी एकदम शांत असतं. आलेला कचरा बघा तो पूर्णपणे बाजूला सारला की पाणी तो चकाचक आपल्याला पाहायला मिळते की नाही. म्हणजे विचार करा, तसंच आपला देह आहे. या देहाचं मन आहे ना पूर्णपणे चंचल आहे. आता या चंचल मनाला स्वच्छ कसं करता येईल? अहो इकडचं ऐकतोय, तिकडचं ऐकतोय, असं ऐकताना प्रत्यक्षात मन स्वच्छ राहील का हो? नाही आहे. मन स्वच्छ राहिलं पाहिजे. म्हणजेच गैरसमज हे समजण्या इतपत तरी माणसात समज असावी. म्हणजेच काय, आपण बोलत असताना एखाद्या व्यक्तीला आपण असा बोलत असतो की प्रत्यक्षात बघा त्या व्यक्तीला राग येईल. म्हणून समजून जायला पाहिजे, आपलं नशीब आपल्याला सोडून जात नाही, तर आपण कर्म कमी पडत असतो, आपले कर्म कमी पडतात. त्याचप्रमाणे सगळं काही बघा आपल्याला त्या कर्मावर अवलंबून राहावं लागतं. आयुष्य म्हटलं की बघा प्रत्यक्षात नशिबाचा खेळ आहे. ज्याप्रमाणे आपले कपडे आपण बघा एक आठवडा परिधान केल्यावर ते आपण कपडे धुवायला टाकतो, बरोबर. त्या कपड्यावरचा असणारा मळ किंवा बघा एखादा डाग असेल तो निघून जातो. परंतु मन
जो आपला प्रत्यक्षात अंतरी आहे, त्या मनाला स्वच्छ करायचं आहे. तिथे कुठलीही साबण चालत नाही, तिथे कुठलीही पावडर चालत नाही आहे. तिथे फक्त मन साफ करण्यासाठी उत्तमाचं श्रवण असणं आवश्यक आहे. समोरच्यानं कितीही जरी राग केला, राग आणण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांचं हृदय प्रेमाने जिंकायचं हे आपल्यामध्ये सामर्थ्य असणं गरजेचं आहे. अहो, समोरची व्यक्ती रागावते ना, मग समोरची व्यक्ती रागावली की आपल्या देहाला बघा, प्रत्यक्षात राग येता कामा नये. आपल्या देहाचा लगेच पारा चढतो. तो मला का रागावला? असं नाही आहे. आपल्याला शांत पद्धतीने बघा जिंकायचं आहे. राग तर प्रत्येक व्यक्ती करत असतो. कुठल्या ना कुठल्या कारणावरून क्षुल्लक एखादा बघा कारण असेल, त्या कारणावरून भांडण होत असते, वाद होत असतात, राग येत असतं. परंतु जो राग असून बघा प्रत्यक्षात त्या रागावर जो आवर घालतो, तो जीवनात जात असतो. म्हणजे आपल्याला जो येणारा राग आहे ना, तो राग आपल्याला कमी करायचा आहे. जर तुम्ही रागाला कंट्रोलमध्ये ठेवत असाल, तर आयुष्यात बघा तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. आपल्या आयुष्यात आपल्याला का कमी पडतं? कारण समोरच्याला मिळालं आणि मला जर नाही मिळालं, की आपल्याला राग येतं. बरोबर की नाही? अहो, एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्याच्यासमोर नाही तर त्याच्या जागी उभं राहावं लागतं. आपण सहजपणे बोलतो, "अरे, तू त्याला दिलंस, मग मला का नाही दिलंस?" अरे, आपण जो जिथे उभा आहे ना, त्या जागी येऊन बघ. त्याने तुला का दिलं नाही आहे? कारण काहीतरी कारण असू शकतं. एका प्रश्नाला कितीतरी उत्तरं असू शकतात, परंतु मन जिंकायचं आहे. आज तुला त्या व्यक्तीने दिलं नाही आहे, परंतु समोरच्या व्यक्तीला दिलं. आपण काय केलं? फक्त मनामध्ये राग ठेवला, की बाबा मला या व्यक्तीने दिलं नाही आहे. काय कारण असू शकतं? तर कारणं अनेक आहेत, परंतु त्याच्या जागी तिथे उभं राहावं लागेल, तेव्हाच समजेल. बरोबर की नाही? कारण त्याच्या जीवनातसुद्धा एका प्रश्नाला कितीतरी पर्याय होते. ते शोधण्यासाठी त्यांनी आपल्याला बघा जे देणारे होते, जी वस्तू होती ती आपल्याला प्राप्त झाली नाही. म्हणून चेहऱ्यानं सुंदर दिसणारं आपलं रूप असेल, बरोबर? प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, तर मनानं सुंदर दिसणारी माणसं भेटायला खूप नशीब लागतं. आता आपण चेहऱ्यावरून माणसं ओळखतो आणि त्याचप्रमाणे श्रीमंत आणि गरीब नाही आहे. समर्थ म्हणाले, मनाने सुंदर असणारी माणसं आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. चेहऱ्यावरून नाही. बरोबर की नाही? जर बघा एखादी व्यक्ती उत्तम प्रकारे वागत आहे आणि ती व्यक्ती प्रत्येकाला मदत करणारी असेल, तर बघा अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात येणं, त्याचप्रमाणे आपण फार नशिबवान आहोत असं लक्षात येईल. आपण संवाद साधत असताना आपल्या जिभेवर कंट्रोल राहत नाही. पोटातलं बघा लगेच ओठावर येतं आणि सगळं सांगत बसतो. परंतु समर्थ म्हणाले, मनुष्य देहाला माणसांपासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. आपल्या बघा तोंडाला आवर असणं गरजेचं आहे. आपण विचार करत नाही आहे. जो कोणी येईल त्याला आपण सांगत बसतो. याचं त्याला सांगतो, त्याचं याला सांगतो. काय मिळणार आहे? काहीच नाही आहे. अहो, आपलं मन स्वच्छ ठेवा ना. बघा प्रत्यक्षात आपला देह काय करतो? इकडचं तिकडे सांगतो, तिकडचं इकडे सांगतो. काय मिळणार आहे? अहो, आयुष्यात काहीच मिळणार नाही आहे. बरोबर की नाही? म्हणजे ढीगभर नात्यांची गरज नाही आहे तिथे.
तर माणसाला बघा मनापासून जगायला एक तरी सोबत व्यक्ती असणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपल्याला नातंसुद्धा टिकवायचं आहे, आपण बघा आकाशामध्ये नजर टाकल्यावर आपल्याला इंद्रधनुष्य पाहायला मिळत असतो आणि मनुष्य, इंद्रधनुष्य आणि मनुष्य या दोघांमध्ये एक साम्य आहे. जर नीट लक्ष ठेवलं तर दोघांमध्ये अनेक प्रकारचे रंग असतात, परंतु दोघांमध्ये फरक हा इतकाच असतो, इंद्रधनुष्याचं रंग हे डोळ्यांना पाहायला मिळत असतं, तर माणसाचं रंग हे अनुभवाने पाहता येत असतं. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणाले, रंग दोघेही बघा प्रत्यक्षात रंग दोघांचेही पाहायला मिळतात, परंतु एकाचे डोळ्यांनी तर दुसऱ्याचे बघा अनुभवाने पाहता येतात. म्हणून समर्थ म्हणाले, मन स्वच्छ ठेवा हो. या कलियुगामध्ये मनाला आवर असणं गरजेचं आहे. आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत मनावर कधी चालायचं नाही आहे, तर मन हा आपल्या ताब्यात असणं गरजेचं आहे. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतंच असं नाही आहे. कोणी पाहिलं आहे हो? कोणी प्रश्न विचारला आहे की आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतं? उलट त्यांच्या वाटेला खूप काही बघा प्रत्यक्षात त्यांच्या वाटेला खूप काही समस्या उद्भवतात, अडचणी येतात, दुःख येतं. पण फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला ही जमलेली असते. ते कधी डगमगत नाही आहे. आपण काय डगमगतो? बघा प्रत्यक्षात आपण विचार केला, आपल्याला कोणाशी बोलायला सांगितलं की आपले तत आणि पप होतं. अरे मन मोकळेपणाने बोललं पाहिजे, बरोबर की नाही? आपल्या दुःखाशी दोन हात केलं पाहिजे. ही कला आहे, ती जोपासली पाहिजे. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही ना, त्या जास्त विचार करायचा नाही आहे. मग ती जवळची असो किंवा लांबची असो. समाधानी मनुष्य केव्हा होईल? लक्षात ठेवा. समाधानी मनुष्य व्हायचं असेल तर प्रत्यक्षात आपण त्या तत्वामध्ये बसलं पाहिजे ना. आता तत्व कोणती याचा विचार आपल्या देहामध्ये असणं गरजेचं आहे. लोकांना जास्त विचार करायला भाग पाडू नका, बरोबर की नाही? लोक प्रत्यक्षात बघा बोलायला असतात, परंतु एखादं कर्तव्य असेल, एखादी बघा घटना घडलेली आहे, परंतु मदत करणारं कोणी नसतं. म्हणून लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत काही कमी पडलेले नाही आहे, त्याचप्रमाणे भूतकाळात कितीही जरी वाईट गोष्टी घडल्या तरी चांगल्या भविष्याची आशा मात्र नेहमीच असावी. म्हणून लक्षात ठेवा, जे गेले ना, आपल्या हातून घडून गेलेत ना, त्याचा विचार करत बसू नका. आपण स्वतःहून बदलण्याचा प्रयत्न करा. आपलं भविष्य आपल्या हातात आहे, परंतु भविष्याची काळजी करू नकोस. मनास होय विश्रांती आणि समाधान. जय जय रघुवीर समर्थ.